नाही नाही 3 वाजता झोपलो, 4 वाजता उठलो, 4 वाजता झोपलो, 4:30 वाजता उठलो. पोरी इकडंच झाल्या पाहिजेत. नाही नाही मारतील तर. टाकी फुल करायला लावले. पेट्रोल पंपचा मालक मी. हा पेट्रोल पंपचा मालक मी भावेश ठाकरे. बाई टाकी डायरेक्ट फुल करायला लावले. हे आपले ठाकरे ट्रॅव्हल्स ही गाडी करणने आमच्या खर्च केलाय लस्सीसाठी करण भोई यांनी खर्च केलाय 20 रुपये. मित्रांनो आता वाजते 5:30. सर्व झोपलेत आणि मी उठून डायरेक्ट उठलो ना डायरेक्ट आंघोळीला चाललो. आई आंघोळी इज व्हेरी इम्पॉर्टंट चीज. आंघोळ केल्याशिवाय जमतच नाही. मस्त की आंघोळी करतो पटापट आंघोळी करतो मस्त की. पहिला आंघोळ करताना मानून मीच आंघोळ करतो भारीपैकी. काहीतरी खातो भूक लागले. नाही 3 वाजता झोपलो, 4 वाजता उठलो, 4 वाजता झोपलो, 4:30 वाजता उठलो. डायरेक्ट उठून आंघोळच करायला आलो. टाइमपास केला कसा भारी ना बेकार चीज. दिसणार तर नाही ठीक आहे. चला भाई लोक आता आपण आंघोळ बिंगोल करून चाललेला आहे. थोडा आपण जाऊन मस्त की नाश्ता करू, तयारी करू, रेडी बिडी येऊ. मग तुम्हाला आपला लोक दाखवला. सगळे अजून झोपलेत बाई. पप्प्या शेट मॅनेजर आणि मी उठलोय. बाकींचे अजून आंघोळ नाही. चला आता दिसणार नाही मी. A few moments later. मित्रांनो भात शिजत ठेवलाय. 1 hour later. मित्रांनो आता आम्ही निघाले आहेत गणपतीपुळे तो कोल्हापूर. अरे मस्त चाललोय. पोरी इकडंच झाल्या पाहिजेत. नाही मारतील तर. चलो मध्ये तुम्हाला व्ह्यू दाखवतो. A few moments later. टाकी फुल करायला लावले. पेट्रोल पंपचा मालक मी. हा पेट्रोल पंपचा मालक मी भावेश ठाकरे. बाई टाकी डायरेक्ट फुल करायला लावले. हे आपले ठाकरे ट्रॅव्हल्स ही गाडी ठाकरे ट्रॅव्हल्स. मेन माणूस पेट्रोल पंप माझेच आहे म्हणा. हे आमचे राठोड ड्रायव्हर राजार. पेट्रोल पंपाचा मालक मी. कोणाची पोरी घ्यायची असेल तर मला नाही. नको मग नको. दादाचा डिझेल टाकलेला आहे आपल्याच गाडीत. बिल द्या म्हणा. मॅनेजर पैसे. अरे मॅनेजर बनवलं मला. भाई तुम्ही शेड बिल कुठे मेंबर आहे. काय कामाचे नाही. काय कामाचं नाही. निघत नाही का बिल अडकून बसल्यावर. पेट्रोल एवढं आलं बिल पण अडकतं. काय करा निघत नाही. आणि पैसे झालेले आहेत मारले. कळते ना लगेच. A few moments later. बघू शकता तुम्ही आंबे घाटला आम्ही पोहोचलेलो आहे. आता सध्या रस्त्याचं काम चालू आहे त्यामुळे नीट रस्ता नाही आहे पण ठीक आहे. मित्र आम्ही काय काय घाटात आहेत बघा.
वन वे रस्त्याचं काम चालू आहे कारण की वन वे भरतो. मित्रांनो आता आपण कोल्हापूरमध्ये आहेत आणि लवकर आपण ज्योतिबाचं दर्शन घेणार आहे. इकडं असं फिरून जायचं आहे, त्या तिकडे डोंगरावर जायचं. समोरच्या डोंगरावर जायचं आपल्याला आणि अर्धा तास तरी लागेल. तिथे आपण ज्योतिबाचं दर्शन आहे त्या डोंगरावर तिकडे घ्यायचं आणि फिरून जायचं, असं फिरून जायचं. आज सरळ रस्ता येईल. मित्रांनो आम्ही आता पोहोचलोय ज्योतिबाला. गाडी लावले मागे, आम्ही आलो चालत पुढे. आम्ही पोहोचलोय मंदिराजवळ. चांगलं बघा मंदिराचं लोक. आम्ही आता चालू आहे. आम्ही आता इथं चपला काढलेल्या आहेत. मंदिराचं दुकान आहे मंदिराच्या साईडलाच आणि आम्ही आता एंटर मारतो मंदिराचा. चलो ज्योतिबाच्या नावानं चांग भलं. रांग लागले, आतमध्ये रांग आहे थोडीशी. मग डायरेक्ट आपल्याला ज्योतिबा देवाचं दर्शन भेटतं ज्योतिबाच्या नावानं चांग भलं. चलो गाईच, चला पटापट. मंदिराच्या आतमध्ये आलेला आहे आणि बघा इकडे रांग लागली आहे. बाप्पाचं दर्शन आहे. बाप्पा दर्शन केल्यानंतर डायरेक्ट ज्योतिबाचं काहीच. ज्योतिबाचं दर्शन झालेलं आहे आमचं. आता बाहेर जातो. परमेश्वर मंदिर. तर आमचं दर्शन सर्व झालेलं आहे आणि आमची मंडळी मला टाकून गायब झालेली आहेत. कुठे गेलेत नाही माहिती. मी आता दर्शन घेतो सर्वांचं. शनिदेव यांचं पण दर्शन घ्यायचं. सर्वांचं आता दर्शन घेतो आणि निघतो मी पण. चला मित्रांनो आमचं दर्शन झालेलं आहे आणि बघा आपल्या ज्योतिबा देवाचं मंदिर. तर मित्रांनो सगळ्यांचं दर्शन भेटलेले आहेत आपल्या मंडळी आणि सगळ्यांचं दर्शन झालेलं आहेत. आता इथं जत्रा फिरत आहेत. हां पुढचं दर्शन करायचं आहे, जत्रा फिरत आहेत. काय चला पटापट. हे घ्या ते घ्या, जत्रा फिरत आहेत. टाईम आहे जत्रा फिरत आहेत. आता आम्ही चाललो डायरेक्ट बस जवळ. डायरेक्ट निघणार, तिथे जाणार, बसमध्ये बसणार आणि डायरेक्ट वनभोजन. डायरेक्ट जेवायला तिकडे बनवणार, मस्त जेवणार आणि मग नंतर आजोबा झोपला होता. करणने आमच्या खर्च केलाय लस्सीसाठी करण भोई यांनी खर्च केलाय 20 रुपये पर लस्सी. 20 रुपये करण भोई. दर्शन आता बसमध्ये पोहोचलोय आणि निघतोय डायरेक्ट वनभोजनाला. आता काय खायचं काय नाही ते बघायला लागेल, नाही तर खिचडी भात खायला लागेल. 2 hours later. आता आलोय महालक्ष्मीला. जस्ट उतरलाय, गाडी आपली गेलेली आहे ठाकरे ट्रॅव्हल्स म्हणून. आणि बघा महालक्ष्मीचं मंदिरचं द्वार. हे नाही
हा मित्र, आता आम्ही एंट्री मारतो आतमध्ये, प्रवेशद्वार. ओटी भरायचं इथं सामान भेटतं, ओटीचं सर्व. चलो. मित्रांनो, आम्ही आलोय महालक्ष्मी मंदिराच्या इथे. आणि फलटण हे रानडुकर आहेत दोन्ही पण. नाही चला, मंदिरासाठी रांगेत जावं लागतं. एका रांगेत जावं रे, मध्ये धक्काबुक्की नाही करायची. धक्काबुक्की केल्यास आलो आलो बोलो 502. कार्ड भेटतो बाई आपल्याला. कार्ड चला, चल पुढं. रांग लागलेली आहे. मंदिरामध्ये एंट्री मारलेली आहे आपण. पहिल्या काळात नक्षी बघा. दर्शन झालेलं आहे. दर्शन घेऊन आम्ही बाहेर निघालो आहे आणि इकडे जत्रा फिरत आहे. इथे महाप्रसाद म्हणजे प्रसाद भेटतो. आपल्याला लाडू बिडू पाहिजे असेल तर ते भेटतं. मंदिराच्या बाहेर निघालो आहेत आणि आम्ही आता सरळ चाललेलो आहेत बाहेर. आणि चप्पल नाही घातलेली म्हणून पाय भाजतायत, खूप भाजतायत पाय, खूप भाजतायत. चप्पल घातली आहे कारण चप्पल त्या बाजूला आहे आणि या बाजूला आहे. आणि इकडे सर्व मार्केट आहे, महालक्ष्मी यांचं मार्केट आहे. आता इकडे घुसलेत. मार्केटमध्ये घुसले आहेत आणि मार्केटमध्ये घुसून आता काय करतात काय माहिती, कुठल्या दुकानात कोण कोण जास्त घुसते ते बघायचं आहे मला पण. एका दुकानात किती किती वेळ घालायचं. श्री महालक्ष्मी अन्नशास्त्रालय म्हणजे जेवण करायला झालं. जेवण भेटतं इकडे, महाप्रसाद. A few moments later. तर मित्रांनो, आता आपण म्हणजे जेवण केलेलं आहे, महाप्रसाद खाल्लेला आहे आणि आम्ही आता निघलेलं मार्केट फिरत आहेत. बिना चपलीच्या आम्हाला मार्केट फिरवायला लागलं. लास्ट होतं आणि मार्केट फिरवायला लागलं. चपल्या नुसत्या चपल्या, या पाहिजे चपल्या. A few moments later. आम्ही आता निघालो आहे महालक्ष्मी टू बालूमामाला आता आम्ही निघालो आहे आणि लवकर आम्ही बालूमामाला पोहोचतोय. म्हणजे ते दर्शन घेणार, म्हणजे ते ठरवणार ते स्टे करायचं, कुठे नाईट करायचं, कुठे काय करायचं. 1 hour later. तर मित्रांनो, आम्ही आलो आहे आता महालक्ष्मी टू बालूमामा. तिथून किती 5 किलोमीटर 5-6 किलोमीटर असेल, जास्तीत जास्त 10 किलोमीटर असेल महालक्ष्मी टू बालूमामा. तर आम्ही आता बालूमामाच्या इथे पोचलेलो आहेत. आणि बघा पलटणाला मागे आहेत, नमीच पुढे. मंदिरात इथं पोचले आहेत पण दर्शन बंद आहे कारण की मंदिराची साफसफाई चालू आहे, त्यामुळे दर्शन इथूनच घ्यावं लागतं. आणि समोरच आपल्या बालूमामाची मूर्ती आहे, दिसतं तिकडून, पण माझ्या मोबाईलमध्ये दिसणार नाही. आणि आता बालूमामावरून निघालेलो आहेत, भाऊ मी सांगितलेलंच आहे. तर आम्ही आता म्हणजे स्टे घेतला आहे चहा पिण्यासाठी स्टे घेतला आहे बाई. आणि स्टे कुठे घेतला आहे, हॉटेल कोल्हापूर इथे, फेमस बिर्याणी, कोल्हापुरी बिर्याणीच्या इथे स्टे घेतला आहे. पण आता आम्ही खाणार फक्त चहा पिणार आहेत, कारण की आमच्याकडे आता एवढं बजेट नाही आहे, कारण की आमचे मित्र सध्या कंगाल झालेले आहेत. लागलं तिथे चार्जिंगची पण व्यवस्था आहे, पण आमच्या गाडी डिझेल भरतात, आम्ही चार्जिंग लावू शकत नाही, नाही तर आम्ही लावलं असतं. हे बाई लोक, बाईकडे एक 80,000 आहे, एकाकडे 60,000 आहे, एकाकडे 20,000 आहे ना. मीच 15,000 घेऊन फिरतो. पब्लिक चालले आज चहा प्यायला, 5 स्टार हॉटेलमध्ये चहा प्यायला आले. चाय प्रेम चाय, साई बाबा की चाय. चाय प्रेमी भांडण झालंय, भांडण कोण जास्त पेना चहा.
मी पद्धतशीर घेतलाय आणि इथे बसलोय. 2 hours later. मी आता पोचलोय नरसोडी वाडी इथे. लवकर आता दर्शन करतोय. चला चलो चलो. आता जे वाजले 8 वाजले आणि आता मी एंट्री मारलेली आहे. माणसं आपली माग आहेत. हा तुम्हाला मी नजारा दाखवतो. नजारा इथून खाली जायचं. आपण आलेलो खाली. तिकडे नदी आहे आणि इकडे पालखी इकडे चालू आहे. A few moments later. दर्शन झालेलं आहे. आता आम्ही निघतोय गाडीच्या इकडे. गाडी पार्क केली आहे तिकडे आम्ही जाणार आहे आता. मग नंतर पुढचा विचार करणार. जेवण कुठे बनवायचं, काय कुठे बनवायचं सगळं. चला. A few moments later. तर आता घेतलाय जेवायला शेफ माझी मम्मी, करणच्या मम्मी. सगळे जेवायला बसले. हे आमचे मॅनेजर. कांदा कुठे आहे? अरे हुडून पडलेत. विचार पण नाही जेवलास पण जेवायला ये असं. आम्ही आलेलो आहे भक्ती निवास. गाडी आपली इथं लावलेली आहे. ओम शांती ओम. आणि मी आता भक्ती निवासमध्ये चाललोय. माझ्यासाठी एक रूम घेतलेले आहे. यांच्यासाठी बघून यांचं हे बघून घ्या मित्रांनो. भक्ती निवासमध्ये आलो बघा. मॅनेजर आपले सिक्युरिटी गार्ड भक्ती निवासांचा. आम्ही आता चाललो आत. बघा फोटो बघा. A few moments later. तो मला कोण होता मला अजून पण नाही माहीत. माझी फक्त इथं उशी होती ते याला उशी नाही वाटतं. आणि हे बघा इकडे दोघे जण झोपले. आपल्यासाठी 4 रूम दिले. 4 काय का नाही. हे ना मी असं घेतलंय माझ्याच झोपायला. नाही तर एकट्याच्या रूम होती म्हणजे एकट्याची. गाळातल्या गाला असतोय मॅनेजर. गाणी लावतो वाजव ना मग जोरात. चला आता मी झोपतो. डायरेक्ट उद्या भेटतो सकाळी. कुठं यायचं आहे? पंढरपूरला. आंघोळ करा डायरेक्ट पंढरपूर काढू आपण.